नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्व बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव. तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. दुधना नदीत शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन. नुकसानीतून काही मंडळे वगळल्याने ग्रामस्थ संतप्त. धनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव पानेवाडी धनसावंगी मंडळात अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतु प्रशासनाकडून नुकसानीतून ही मंडळे वगळण्यात आली आहेत. यामुळे संतप्त झालेल्या चारही मंडळातील शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास रांजणी शिवारातून वाहणाऱ्या दुधना नदी पात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केले. यावेळी धनसावंगी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण पवार फौज फाट्यासह हजर होते. नायब तहसीलदार संतोष इतापे, तलाठी संतोष जयस्वाल हे निवेदन स्वीकारण्यासाठी आले, परंतु आंदोलकांनी तहसीलदार पूजा वंजारी यांनी भेट देऊन आश्वासन द्यावे, अन्यथा माघार घेणार नाही अशी भूमिका घेतली. दुपारी 3:40 वाजता तहसीलदार पूजा वंजारी यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले. या भागातील वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठांतून पाठवून पंचनामे केले जातील असे आश्वासन दिले. यावेळी विठ्ठल देशमुख, गौतम देशमुख, नितीन वरखडे, सतीश महाराज जाधव, विष्णू माकोडे आदींनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. यावेळी युवा शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी, रांजणीचे सरपंच अमोल देशमुख, अरुण मोरे, डॉक्टर प्रमोद वरखडे, नानाभाऊ उगले, सय्यद मकसूद, राम सावंत, श्यामराव देशमुख, धनंजय देशमुख, विशंभर वरखडे, सोपान देशमुख यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. धनसावंगी तालुक्यातील मागील आठवड्यात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे, परंतु प्रशासनाकडून या भागातील मंडळे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही. ही बाब समोर येताच रांजणीसह बोर रांजणी, येवला, पारडगाव, चित्रवडगाव, ढोबळेवाडी, रांजणीवाडी, यावलपिंपरी व परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी ओला दुष्काळ जाहीर करून अनुदान देण्याच्या मागणीसाठी रांजणी शिवारातील दुधना नदीत उतरून आंदोलन केले. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई. कृषी मंत्री भरणे. अतिवृष्टी तसेच निसर्ग संकटामुळे शेतकऱ्यांच्या होत असलेल्या नुकसानीकडे सरकार गांभीर्याने पाहत असून पंचनामे जलद गतीने सुरू आहेत. नुकसान झालेल्या शेती पिकांच्या आणि जमिनीची भरपाई दिवाळीपूर्व शेतकऱ्यांना देणार आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पुण्यात सोमवारी दिनांक 22 डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडियाच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भरणे म्हणाले, गेल्या काही महिन्यांत 60 ते 65 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून हे प्रमाण सतत वाढत आहे. हवामान बदलामुळे सरासरी पावसाऐवजी एकाच दिवशी मुसळधार पावसाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार आहे का, या प्रश्नावर भरणे म्हणाले, ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत काही निकष आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील. सरकारकडून या सर्व परिस्थितीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे असून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री स्वतःला लक्ष देत आहेत. राज्यभर पंचनामे जलद गतीने सुरू आहेत. आता पाहूया चालू घडीचे सर्व बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव. पहिली बाजार समिती कोल्हापूर. 2403 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1700 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर गंजवड 530 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2200चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो विटा लोकल कांदा 40 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1700 रुपयांचा दर मिळत आहे. पुढील बाजार समिती सातारा 235 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1700 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा 348 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2400 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा 1885 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1800 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो कामठी लोकल कांदा 13 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2040चा दर मिळत आहे. पुढील बाजार समिती नागपूर पांढरा कांदा 1000 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1800 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो कळवण उन्हाळी कांदा 73,7350 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1850चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव वसंत उन्हाळी कांदा 11,700 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1800 रुपयांचा दर मिळत आहे. तर मित्रांनो हे झाले चालू घडीचे सर्व बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.